गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील पूल हा गडहिंग्लजसह चंदगड तालुक्यातील जनतेसाठी दळणवळणासाठी महत्त्वाचा पूल मानला जातो. सध्या या नवीन पुलाचे काम सुरू आहे, तर पर्यायी पूल हा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे. त्यानंतर 21 जुलैपर्यंत हा नवीन पूल वाहतुकीस खुला होणार असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. पुलाचे काम अजून बरेच बाकी आहे. दोन्ही बाजूला सुरक्षा कठडा देखील बांधायचे बाकी आहे. ही सर्व कामे व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतरच पूल वाहतुकीस सुरू करावा. तर नवीन पूल वाहतुकीसाठी सुरक्षित व योग्य असल्याचे लेखी परीक्षण अहवाल देऊनच वाहतूक सुरू करावी असे निवेदनात म्हटले आहे. असे निवेदन आजी माजी सैनिक संघटनेने आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडहिंग्लज यांना दिले. आज आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलेलं. नेमकं काय निवेदन देण्यात आलेलं आहे? नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे, गडहिंग्लज तालुक्यासह चंदगड तालुक्याला जोडणारा व निर्माणाधीन भडगावचा पूल या ठिकाणी काम त्याचं चालू आहे. पर्यायी पूल जो नदीपात्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभा केला होता, तो पूल या ठिकाणी 4-5 दिवसापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला आहे. त्यामुळे गडहिंग्लजसह चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक असू देत, आरोग्य असू देत किंवा आणि इतर सामाजिक व त्याचबरोबर शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग या सर्वांचं या ठिकाणी हाल होताना दिसत आहेत. पण या ठिकाणी पूल वाहून गेल्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक विभाग प्रशासनाला जाग आलेली आहे व त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर 21 जुलै ही नवीन पूल सुरू करण्याची डेडलाईन दिलेली आहे. या निवेदनामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की नवीन पुलावरील वाहतूक सुरू करणे हे देखील गरजेचं आहे, पण पुलाचं जर बांधकाम व्यवस्थितरित्या पूर्ण होत नसेल आणि घाई गडबडीमध्ये जर पूल आपण वाहतुकीसाठी चालू केला तर उद्या होणाऱ्या कोणत्याही गंभीर समस्येविषयी किंवा अनावधानाने होणाऱ्या प्रसंगाविषयी या ठिकाणी प्रशासन जबाबदार राहील. अजून त्या ठिकाणी पुलावर दोन्ही बाजूचे साईड कटडे, साईड बॅरिकेड्स म्हणतो आपण त्याला, कोणत्याही पद्धतीचं अजून झालेलं नाही. पुलाच्या त्याकडच्या बाजूचे जे गाळ्या आहेत त्या गाळ्यावर 4 ते 5 दिवसापूर्वी स्लॅब पडलेला आहे. त्याचं क्युरिंग व्यवस्थित होताना दिसत नाही आणि सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी कामगारांना देखील काम करण्यास अडचणी येत आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून या विभागाचे खासदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज साहेब व त्याचबरोबर या विभागाचे मंत्री माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब व चंदगड विभागाचे आमदार साहेब शिवाजीराव पाटील साहेब यांनी या ठिकाणी प्रशासनाशी समन्वयात घेऊन व गडहिंग्लजसह चंदगड तालुक्यातील नागरिकांच्या साठी प्रशासनाशी समन्वय साधून या पुलासंदर्भात अधिकृत अशी एक गडहिंग्लज शहरामध्ये मीटिंग घ्यावी आणि काम पुलाचं अतिशय चांगलं व सुव्यवस्थित झाल्यानंतर पुलाचं निरीक्षण अहवाल जो आहे पूल चालू करण्यासाठी वाहतुकीचा त्याचं प्रॉपर झाल्यावरच या ठिकाणी पूल वाहतुकीस सुरू करावा. तत्पूर्वी ज्या काही गडहिंग्लज तालुक्यातील जे काही गावं आहेत व त्याचबरोबर चंदगड तालुक्यासाठी ज्या भौतिक अडचणीसाठी लोकांना या ठिकाणी दूरच्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे, त्याचबरोबर भौतिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, त्या ठिकाणी प्रशासनानं जाणीवपूर्वक व जातीनं या ठिकाणी लक्ष करून त्या अडचणी सर्वसामान्यांच्या सोडवण्यात याव्या. मुळात मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 9 जानेवारी 2026 रोजी आम्ही संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी पुलावर फोटो घेतला होता शेवटची आठवण म्हणून. 10 जानेवारीपासून पूल पाडण्याचे काम सुरू झाले आणि त्यानंतर 20 ते 25 जानेवारीच्या दरम्यान पुलाचे जे ब्रिजचे जे हे आहेत खंबे आहेत त्याचं काम नदीपात्रामध्ये सुरू केलं गेलं आहे. मुळात काम सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत एकंदरीत 6 महिने देखील पूर्ण होताना दिसत नाहीत व त्याचबरोबर आपण एखादं घर जरी बांधायला काढलं तरी 6 महिने ते वर्षाचा कालावधी लागतो. या पुलावरून हजारो लाखो सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक, त्याचबरोबर दळणवळणाचं हे मुख्य साधन गडहिंग्लजसह चंदगड विभागाला जोडणारं हिरण्यकेशी नदीपात्रावरील भडगाव निर्माणाधीन नवीन पूल आहे. या पुलाच्या सर्व काही बाबी पूर्ण करूनच या ठिकाणी प्रशासनानं त्यावर वाहतूक सुरू करावी. सध्या या ठिकाणी मुले असू देत किंवा अन्य सेल्फी शौकीन असू देत गाऊन त्या ठिकाणी सेल्फी घेताना दिसत आहेत. पुलाची हाईट वाढल्यामुळं त्या ठिकाणी प्रचंड वाऱ्याचा सामना करावा लागत आहे. एखादं मूल जर तिथं गेलं किंवा कोणी गेलं
वैयक्तिक तो विषय आहे, त्यांनी जबाबदार राहतील. पण त्या ठिकाणी छत्रीसह उडून नदीपात्रात पडण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन या ठिकाणी नवीन पुलाची वाहतूक सुरू करावी अशी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं या लेखी निवेदनातून आम्ही या ठिकाणी आज देत आहोत. या ठिकाणी आल्यानंतर संबंधित अधिकारी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलेले आहेत. दुसऱ्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे, ते साईडवर आहेत. जे कोणी इथं साहेबांना भेटतील त्यांना आम्ही निवेदन देऊ आणि जो परीक्षणाचा अहवाल आहे तो आम्हाला या ठिकाणी दिल्यानंतरच या ठिकाणी योग्य ते पूल सुरू करण्यासंदर्भात कारवाई व्हावी अशी आमच्या वेलफेअर असोसिएशनतर्फे या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील विनंती आहे, आम्हाला याची पूर्णपणे जाणीव आहे की या ठिकाणी सर्व गोष्टींचा विचार करता सर्वसामान्य नागरिक, त्यामध्ये भडगाव गाव असू देत किंवा इतर गावं असू देत, जी गडिंग्लज तालुक्यातील भाजीपाला पिकवणारी गावं आहेत, त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंब राहतात, त्यांचा व्यापाराचा विषय असेल, यामध्ये त्रास होणार आहे सर्वांना. पण नागरिकांनी देखील एक निर्माणाधीन पूल जो आहे यासाठी तब्बल 1-2 नव्हे तर 40 कोटीचा निधी या ठिकाणी खर्चीला गेला आहे. तर या ठिकाणी नागरिकांनी पण त्याचं गांभीर्य ओळखावं आणि मगच प्रशासनाशी सहकार्य करावं आणि मग त्यानंतर ज्या प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार या ठिकाणी वाहतुकीसाठी तो खुला करण्यात यावा अशी आमची या ठिकाणी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. आजच्या या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लज मधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे